सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज आपल्या या भावडी गावामधील 5व्या दिवसाचं हे पहिलं सत्र आहे। आपण पहिल्या दिवसापासून एक वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करत चिंतन करत आपण पुढे जात आहोत। आपला धर्म काय, स्वामी श्री चक्रधरांनी सांगितले तत्वज्ञान काय, आणि त्यासाठी काय करावं लागेल, आपलं हित कशात आहे, आपलं भलं कशात आहे, साऱ्या गोष्टीचा विचार केला आपण। परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने काय करतोय आपण आणि काय करायला पाहिजे याचंही चिंतन केलं। आपण प्रत्येक समाजामध्ये राहत असताना, प्रपंचामध्ये राहत असताना प्रत्येक गोष्ट चेक करतो। आपण फसल्या जाऊ नये मग गाडी घ्यायची, 4 शोरूममध्ये जातो, कोणती गाडी आहे, कशी आहे, तिची किंमत काय आहे चेक करतो, तिची गॅरंटी वॉरंटी अनेक वस्तूच्या संदर्भात आपण ह्या ज्या गोष्टी आहे चेक करत असतो। कालच आपला विषय झाला सोयरी करताना आपण किती चौकशी करतो, प्रत्येक गोष्टीची चौकशी करतो, आणि ती जर समाधान झालं तर मग आपण पुढं सरकत राहतो। परंतु धर्मात आपण आल्यानंतर, आता धर्मात आपण आलो, प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे। कोणी दुःखाने आलं, कोणी ज्ञानाने आलं, कोणी परंपरेने आलं, कोणी कशाने, कोणी कशाने, प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी आहे। आणि प्रत्येकजण धर्मात जरी आला असेल, धार्मिकता जरी सांभाळत असेल, परंतु त्यांनी कधी आपली धार्मिकता योग्य की अयोग्य याचं काही चेक केलं आहे का तुम्ही? बघा, सहजच विचार करा की बाबा आपण उपदेश घेतला आणि उपदेश घेत असताना आपण आता धार्मिकता करतोय, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने स्मरण करतोय, चिंतन करतोय, स्थानं करतोय, क्रिया करतोय, सर्व करतोय, परंतु जो आपण धर्म सांभाळतोय तो खरंच योग्य आहे का अजून याच्या व्यतिरिक्त काही योग्य धर्म आहे? आपण याचा कधीच विचार नाही केला, आणि केला असेल तर कोणी हात वर करा की बाबा आम्ही विचार केला होता आणि मग यांना विचारलं, त्यांना विचारलं, अभ्यास केला, चिंतन केलं ना, आम्हाला ते खरे पण जाणवलं म्हणून आम्ही टिकलो धर्मात। कधीच आपण विचार करत नाही। आपण काय म्हणतो, श्रद्धा आहे, कशाला विश्वास ठेवायचा, कशाला संशय घ्यायचा, मनात कशाला भावना आणायच्या, श्रद्धा ठेवायची आणि चालायचं। परंतु श्रद्धा कोणावरही कशीही कुठंही आपण ठेवू शकत नाही। एखाद्या व्यक्तीवरती श्रद्धा असेल तर त्याचं आपण ऐकतो, आपण सर्वांचं ऐकत नाही। समाजामध्ये नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, संबंधी असतात, प्रत्येकाचं आपण ऐकतो का? नाही ऐकत। एखादी व्यक्ती अशी असते की त्यांनी सांगितलं का लगेच आपण ऐकतो का? तर त्या व्यक्तीवरती आपली एक श्रद्धा निर्माण झालेली आहे, आणि श्रद्धा आपोआप तयार होते का? श्रद्धेची काही गोळी आहे का? त्यांनी इंजेक्शन मारलं आहे का? असं काहीच नाही। श्रद्धा कशा निर्माण होते का त्या व्यक्तीचं ज्ञान आपल्याला झालेलं आहे, त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला कळलेला आहे, त्याची विचारधारा आपल्याला समजलेली आहे, आणि म्हणून त्या व्यक्तीवरती आपली श्रद्धा निर्माण झालेली। आणि मग ती श्रद्धा आपण टिकवण्यासाठी, रिलेशन मेंटेन करण्यासाठी त्याचा आपण आदर करत असतो, तो आपला आदर करत असतो, आणि मग त्या दोस्तीतून आपण एकमेकाला अडीअडचणीच्या काळामध्ये उपयोगी पडत असतो। श्रद्धा सहजासहजी ठेवल्या जात नाही, ज्ञानवाचक ही श्रद्धा हा विषय आहे। परंतु इथं जर आपण धार्मिकता करतो आहे, आपली श्रद्धा आहे, तर मग ती ज्ञानवाचक आहे की नाही हे चेक करावं लागेल की नाही? बघा, अन्य लोक जे आहे ना, श्रद्धा ठेवून धार्मिकता करणारे 99.99% दिसतील। श्रद्धा आहे, चला इकडं, श्रद्धा आहे, चला तिकडं। त्यांना जर विचारलं 4 गोष्टी, त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं देताच येणार नाही, कारण श्रद्धा आहे। आणि जरी आपण इतर लोकांशी चर्चा करताना आपण ज्ञानाला स्पर्श केला तर ते काय म्हणतात, कोण डोकं लावतं, श्रद्धा आहे आपली, श्रद्धा ठेवायची आणि काम करत राहायचं। परंतु ती श्रद्धा अज्ञानवाचक आहे, आणि आपली श्रद्धा ज्ञानवाचक असली पाहिजे, डोळस असली पाहिजे। जसं आपण रस्त्याने जातोय, अंधारात चालणं आणि उजेडात चालणं फरक आहे की नाही? जो दररोजचा जरी रस्ता असला पण अंधारात जात असेल तर चाचपडत पडत जाऊ आपण, परंतु नवीन रस्ता असला पण उजेडाचा जर असला, दिवसभराचा असला, तर आपल्याला काही वाटणार नाही, त्यातलं सर्व स्पष्ट दिसेल, खड्डे असेल, स्पीड ब्रेकर असेल, गर्दी असेल, सिग्नल असेल। परंतु तेच अंधारात आपला दररोजचा रस्ता असला तरी कधीतरी गाडी खड्ड्यात जाण्याची शक्यता असते। तसं डोळसपणे धार्मिकता करणं आणि त्या डोळसपणात धार्मिकतेतून परमेश्वरापर्यंत पोचणं हा विषय वेगळा, आणि अज्ञानाने धार्मिकता करणं हा विषय वेगळा। मग आपण जी धार्मिकता करतोय ती योग्य की अयोग्य हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण का करत नाही, का केला नाही, आणि जर नाही केला तर त्यातून नुकसान काय होऊ शकतं? कोणतीही गोष्ट आपण ती सांभाळायची जर असेल तर त्या बाबतीत आपल्याला पूर्णपणे ज्ञान असायला पाहिजे। ती शेवटाच न्यायची असेल तर त्या बाबतीत आपल्याला पूर्णपणे माहिती असायला पाहिजे, तरच ती शेवटाच घेऊन जाऊ। नाही तर समाजात राहत असताना तुमचे कितीतरी नातेवाईक लोक आहे बघा, तुम्हाला म्हणतात अहो सारखंच असतं, मग
ह्यांचं खरं की आपलं खरं? जर सारे सारखेच असतात आणि असे म्हणणाऱ्यांची जी संख्या आहे महानुभावांच्या कितीतरी पटीत आहे, 4 पटीत समजा, 4 पटीतही बी जास्त असेल. आता तुमचं गाव आहे बघा, किती लोकसंख्या आहे आणि त्या गावातले किती लोक उपदेशी आहे? कमी लोक उपदेशी. मला बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारला जातो, बाबा तुम्ही सांगतात आपला धर्म इतका श्रेष्ठ, इतका प्रगल्भ, इतका ज्ञान आहे आणि तो खरा आहे, तर मग आपली लोकसंख्या का कमी आहे? का बरं गावाचे गाव उपदेशी नाही? का शहराचे शहर उपदेशी नाही? काही अडचण आहे? कारण श्रेष्ठ आहे ना. मग तो कोणालाही चांगलं श्रेष्ठ घेण्याची सवय असते. आपण दुकानात जरी गेलो तर आपण क्वालिटी वाईज वस्तू घेत असतो. एखाद्या व्यक्तीनं आपल्याला कपडा दाखवला, आपण काय म्हणतो, याच्यापेक्षा चांगला आहे का? मग तो दुसरा दाखवतो. आपण म्हणतो त्याच्यापेक्षा चांगला आहे का? मग तो तिसरा दाखवतो. आणि मग आपल्या खिशेचा बजेट पाहून चांगल्यातली चांगली वस्तू घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता चांगल्यातली चांगली वस्तू घेण्याचा प्रयत्न करत असताना समाजात तर आपल्याला असे भरपूर लोक दिसतात, सांगतात की सर्व सारखेच आहे, आणि मग ते त्यांचं खरं करून सांगतात आणि त्यांची संख्या आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. आज लोकशाही आहे. ह्या लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला महत्त्व असतं. निवडून कोण येतं? ज्याला जास्त मतं असतात, आहे की नाही? आज आपण एखादा विषय जर घ्यायचा असला, मीटिंग ठराव मंजूर करायचा असेल, तर आपण काय म्हणतो, ज्याचे हात जास्त ज्या ठरावाला तो मंजूर. मग आज जर समाजाच्या बाबतीत जर सामाजिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर ही जी गोष्ट जर हा नियम इथं जर लावला तर आपण तर एकदम बोटावर मोजणे इतपत आहे. आणि बोटावर मोजणे इतपत आहे त्याच्यातही एकी नाही आहे, कोणाचं तोंड इकडं कोणाचं तोंड तिकडं. परत दुसरं, त्याच्यातही अज्ञान भरपूर. आपण एकत्र करायचं म्हटलं तर होऊ शकत नाही. आणि मग तरी आपण आपला धर्म खरा समजायचा कसा, कशावरून समजायचा, आणि त्यात आपण टिकणार तरी कसं? कारण आपल्याला समाजात प्रत्येक माणूस डोकं लावताना दिसतो. काही लोक असे असतात निरीश्वरवादी, ते म्हणते असं काही नसतं, निसर्ग आहे, उपभोग घ्यायचा, फळं आहे आपल्यासाठीच आहे, निसर्गाने तयार केलेलं, पालेभाज्या आहे, लोक नॉनव्हेज खातात, दारू पितात. जर सारं समाजाने निर्माण केलेलं आहे आणि जर त्याचा उपभोग नाही घेतला तर मग उपयोग काय त्याचा? असेही लोक तुम्हाला भेटतील की असं देव धर्म असं काही नाही आहे. धर्म ही आफूची गोळी, एकदा का ती तोंडात टाकली आणि धर्माचं नाव लावलं तर तुम्ही काही ऐकायला तयार होतात आणि काही करायला तयार होतात. त्याच्यामुळं धर्म असं काही नसतं. आपल्या जीवनामध्ये मस्त जगायचं, खायचं, प्यायचं, चंगळवाद करायचा. त्याच्यामुळे असे लोक तुम्हाला भेटलेलेच असतील. प्रत्येकाला काही ना काही अनुभव असतो. तुम्ही पण बायांना पण कोणी ना कोणी भेटत असतं, काही तुमचं काय आहे ना आमचं काय, असं काही नाही. मग कधीतरी आपण विचार केला आहे का की अरे हे म्हणतात याच्यात तथ्य कितपत आहे, योग्यता कितपत आहे, अयोग्य कितपत आहे? जर आपण ते समजून नाही घेतलं, जाणून नाही घेतलं तर आपला धर्म किती पक्का आहे, किती खरा आहे कळेल कसं? 4 वस्तू समोरचा जेव्हा दुकानदार दाखवतो ना, तेव्हा चांगली आणि वाईट, चांगल्या प्रतीची कमी प्रतीची लक्षात येते ना. जर त्या दाखवल्याच नाही, त्यांनी आपल्यासमोर मांडल्याच नाही आणि आपण त्या समजूनच घेतल्या नाही, तर आपल्याला योग्य अयोग्य, चांगली वाईट कसं समजणार? त्याच्यामुळं समाजामध्ये राहत असताना असे धार्मिकतेचे लोक तुम्हाला भरपूर भेटत असतात. परंतु मग आपलाच खरं असं म्हणणारे महानुभाव, त्याच्यामुळं त्यांच्याशी कोणी डोकंच लावत नाही. परंतु आपल्याला समजावता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आणि समजावणं सांगणं कशावर अवलंबून आहे? आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण ज्या धर्मावर आहोत, ज्या रस्त्यावर आहोत, तो योग्य मार्ग आहे. आणि का योग्य मार्ग आहे हे आपल्याला जर पटलं, कळलं, तर आपण कायमस्वरूपी त्या धर्मावरती पक्के राहू. आपला धर्म, आपला बोध शेवटात जाईल. कितीतरी लोक आहे विकल्पाला जाऊन धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण झालेली. आणि माझ्या पाहण्यामध्ये कितीतरी लोक आहे का धर्मात होते, परंतु विकल्पाला शरण गेले आणि ते धर्मातून गेले. आता ते देवतेची भक्ती करतात, कर्मकांड करतात, काही आता काही असे आहे का काहीच करत नाही. मग याचं कारण काय की त्यांनी हे समजून नाही घेतलं. जसं बघा वडाचं झाड असतं, त्या वडाचं झाड जर लावलं तर त्याला साधी शेळी पण येऊन खाऊ शकते, कोणतंही जनावर येऊन खाऊ शकते. पण तेच वडाचं झाड जर मोठं झालं तर ते पाडण्यासाठी हत्ती जरी आला तरी ते वडाचं झाड पाडू शकतो का? नाही पाडू शकत. म्हणून आपल्याला पक्कं व्हायचं आहे आणि ती परिपक्वता ज्ञानातून येणार आहे. समाजामध्ये राहत असताना असे प्रसंग, नातेवाईकांमध्ये जात असताना असे प्रसंग आपल्याला येत असतात. परंतु आपल्याला भीतियुक्त धर्म आपण स्वीकारलेला आहे, स्वार्थाने आपण धर्म स्वीकारलेला आहे, दृष्टपर आपण धर्म स्वीकारलेला आहे. कोणीतरी आपल्याला सांगितलं आहे की आम्ही या मंदिरात गेलो, स्थानावर गेलो, असं असं केलं, आम्हाला ते फळ भेटलं, या उद्देशाने आपण धर्म सांभाळलेला आहे. किंवा एक आजार असतो, त्या आजारातून मग निघण्यासाठी बरेच उपद्व्याप करतात आणि मग इकडंही करून पहा म्हणून आलेले लोक आपल्याला काही कमी दिसत नाही.
बघा कुठेही जातो मी स्थानाच्या ठिकाणी बरीच गर्दी असते, त्या गर्दीमध्ये आपण मुलाखत घ्यायच्या, एक शिकायचं, आपल्याला त्यातून अनुभव भेटत असतो की बाबा तुम्ही धर्मात आहात, उपदेश घेतला आहे, तर मग तो उपदेश कसा घेतला, उपदेश घेण्याचा योग कसा आला, आहे की नाही. आणि मग तो त्याचा अनुभव सांगतो की मला आजार झाला होता, माझं पोट दुखत होतं, सर्व डॉक्टरांकडे गेलो, रिपोर्ट नील यायचे आणि मी मात्र माझं पोट दुखणं बंद झालं नव्हतं. पोट दुखतं आहे म्हटल्यानंतर जेवण कमी झालं, तर वजन कमी होत चाललं, मी थकत चाललो, अशक्त झालो. मग मला कोणीतरी सांगितलं की तू अशा स्थानावरती जा, तिथं विडावा खेटी कर, काय करायचं ते कर. आणि म्हणून मी स्थानावर यायला लागलो आणि मला रिझल्ट भेटला, माझी तब्येत बरी झाली. आत्ताच आम्ही एक टाकळी म्हणून गाव आहे, त्या टाकळीला गेलो. ज्या व्यक्तीनं सत्संग आयोजित केला होता ती व्यक्तीला विचारलं की तुम्ही धार्मिकतेला का लागले, कसे लागले. आणि घरात फक्त तो एकटाच उपदेशी होता, घरात एकटाच उपदेशी. बाकीचे सारे त्याची आई असेल, मिसेस असेल, भाऊ असेल, त्याची मिसेस असेल, हे सारं अन्य धर्माला लागलेले होते. तर त्याला जेव्हा विचारलं तो म्हणे मी खूप आजारी होतो. त्याच्या आईनेच सांगितलं मी खूप आजारी, माझा मुलगा खूप आजारी होता म्हणे, सर्व डॉक्टरांकडे गेलो परंतु रिझल्ट काही भेटला नाही. आणि मग आमचे मामा म्हणजे त्या बाईचे भाऊ हे उपदेशी असल्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा जा तुम्ही सुक्याना स्थानाला, त्याला त्या सुक्याच्या स्थानाला, तिथं काय म्हणतात सुखदानी बाबा, म्हणजे सुख देणारा बाबा, आहे की नाही. आणि म्हणून मी तिथं जायला लागलो, खिटी घातल्या, मला रिझल्ट भेटला, मी बरा झालो, म्हणून मी उपदेश घेतला. आणि मग त्या आईला मी समजावलं का तुझा मुलगा मरता मरता वाचला आहे, अनेक डॉक्टर केली, हे तू सांगते तुझ्या तोंडाने, तुला प्रचिती आली का ह्या देवामुळं माझा मुलगा वाचला आणि तरी तू उपदेश घेतला नाही, म्हणजे तुझं पोरावर किती प्रेम आहे लक्षात येतं. म्हटलं मी खूप काही ज्ञान सांगत बसलो नाही, लगेच आई उठलीनं उपदेश घेतला तिनं. तर ह्या ज्या गोष्टी असतात, हे अनुभव असतात, या प्रचिती असतात, कितीतरी लोक आपल्याला सांगतात की असं झालं तसं झालं, अशामुळं उपदेशी झालो. साधू संतांनासुद्धा तुम्ही विचारलं पाहिजे बाबा तुमचा योग कसं काय आला कपडे घालण्याचा, बदलण्याचा, त्याग करण्याचा. मग बाबा सांगतात काहीतरी, मग त्याच्यामध्ये सुद्धा अशी कितीतरी कारणं असतात, दृष्टपर असतात. कारण बोध नसताना अनुसरलेले जीव हे 13 प्रकार आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले. बोध नाही आहे त्यांना, पण तरी अनुसरतात. मग देखीवेकी अनुसरतात, भीतीपोटी अनुसरतात. आपला एखादा मित्र, आपला नातेवाईक अनुसरला आहे, मग गप्पा मारायला बरा होता, आता तो तिकडे गेला आणि मग मला करमत नाही म्हणून अनुसरणारे जीव आहे. किंवा मग भीतीसुद्धा, नरकाची भीती असते, कारण त्या मित्राकडून, कोणातरी नातेवाईकाकडून, साधू संतांकडून ऐकलेलं असतं की नरक नरक नरक, मग नरकाची भीती. अशा अनेक कारणांनी दीक्षा घेतलेले साधू असतात, अशा अनेक कारणांनी उपदेश घेतलेले माणसं असतात, है की नाही. मग हे कारण ज्ञानवाचक नाही आहे ना, जीव स्वार्थी आहे. स्वार्थी असल्यामुळं त्यांनी ते स्वीकारले, फायद्यासाठी स्वीकारले, परंतु तरी ते काय वाया थोडी जातं, वाया जाणार नाही. परमेश्वर येनकेन प्रकारे या जीवाला धर्मात आणतात आणि धर्मावरून शेवटास घेऊन जाण्याचा सतत आटोकाट परमेश्वराचा प्रयत्न असतो. आता त्याची ती जोड असते, त्याचा तो प्रॉब्लेम असतो, म्हणून परमेश्वराने त्याला आणलेलं असतं. असे कितीतरी लोक आहे की आम्ही उपदेशी होऊ शकत नव्हतो, परंतु अशी अडचण आली आणि म्हणून उपदेशी झालो. आजार आला, उपदेशी आलो. उलट फायदा आहे ना, आजार झाला एवढा मोठा देव भेटला, अडचण आली एवढा मोठा देव भेटला, धर्म कळाला. मग तो आजार, ती अडचण येण्याच्या पाठीमागं त्याची जोड होती आणि देवालाही माहिती आहे की याला अडचण आल्याशिवाय आणि याच्यावर संकट आल्याशिवाय हा इकडे येऊ शकत नाही. म्हणून अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या कारणातून परमेश्वराच्या मार्गाला आपल्याला लावत असतात. खूप कमी तुरळक का जे ज्ञान समजून घेतात, जाणून घेतात आणि मग आता हा धर्म असा आहे, तो धर्म असा आहे, तो धर्म असा आहे. अनेक धर्म आहे. समाजात राहत असताना अभ्यास करतात आणि ज्ञानवाचक धर्म सांभाळणारे खूप कमी, विरळा नांदे. देवाने त्याच्यासाठी काय सांगितलं, विरळ असतात लोक, ते धर्मावरती टिकून असतात, पक्के असतात. अनेक संकटी, आडी अडचणी त्यांच्या जीवनामध्ये परत नंतर येतात आणि धर्मातली जी परिस्थिती आहे अनेक वेळा त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली असते, ऐकलेली असते, परंतु त्यांच्या मनावरती कधीही परिणाम झालेला नसतो. ते काय म्हणतात, धर्म खरा आहे, देव खरा आहे, बाकी जीवाचं काय, आहे की नाही. ज्ञानाने समजून घेतलं ना त्यांनी. नाही तर असे कितीतरी लोक आहे की ज्यांनी उपदेश घेतला परंतु एखाद्या बाबाचं काही चुकीचं त्यांना दिसलं, एखाद्या वासनिकाचं चुकीचं दिसलं, त्यांना काय खरं आहे, धर्म सोडणारे असे लोक आहे. आज आपल्या धर्मामध्ये एक अशी गोष्ट घडलेली, अशा बऱ्याच झालेल्या आहे. परंतु एक ॲक्सिडेंटमध्ये एक आपले साधू गेले, असे बऱ्याच वेळा ॲक्सिडेंटमध्ये झालेला. त्यांची पूर्वकर्माची काही जोड असेल, काय जे असेल ते असेल, त्याच्यात आपल्याला जायचं नाही.
मग एका व्यक्तीनं काय केलं म्हणले, तुम्ही तर भाऊ खूप सांगत होते तुमच्या केसाला धक्का लागणार नाही आणि एवढे मोठे साधून ॲक्सिडेंटली गेले, काय खरं आहे, धर्म सोडून दिला. कोमळ मानाचे विचाराचे लोक राहतात. तर याचं कारण काय की त्यांनी अभ्यास केला नाही. जर अभ्यास केला असता तर काही झालं समाजामध्ये तर त्याच्या मनावर परिणाम झाला असता का? त्यांनी देव सोडला असता का? धर्म सोडला असता का? नसता सोडला ना. आपल्यालासुद्धा धर्म स्वीकारला आहे आपण, तो परमेश्वर कृपा आहे आणि या परमेश्वराच्या कृपेने आपल्याला जो धर्म भेटला आहे, आता मात्र पुढची कड आपली आहे. तो ज्ञानवाचक आपण समजून घेतला तर आपल्याला समाजात राहत असलेल्या या समाजाभिमुख ज्या गोष्टी आहे, चांगल्या असतील वाईट असतील, आपल्याला दिसल्या काय, आपल्याला ऐकायला आल्या काय, समजल्या काय, त्याचा परिणाम आपल्यावर कधी होत नाही आणि झाला नाही पाहिजे. परंतु कधी नाही होणार जेव्हा तुम्ही ज्ञानाने धर्म समजून घेतलेला असेल. असे बरेच लोक आहे. आता इथं गावातली बरीचशी मंडळी आहे की जे सत्संगाला आले नाही, त्यांच्या मनात काय काय खरं आलं बाबा लोकांचं, मी असा बाबा पाहिला, मी तसा बाबा पाहिला, त्यांचं असं झालं, त्यांचं तसं झालं. कारण त्यांनी ज्ञानवाचक समजून नाही घेतला. जर ज्ञानवाचक जर समजून घेतला असता तर त्यांनी काय विचार केला असता पॉझिटिव्हली, अरे हा प्रसंग, ही क्षण, ही संधी परत भेटेल का नाही भेटेल, कामं तर दररोजचेच आहे, 3 सत्र राहतात, 1-1 तास द्यायला काय हरकत आहे, आले असते. नुसते आलेच नसते तर कुटुंबाला घेऊन आले असते, मुलांना, सुनांना, घरच्यांना, सर्वांना घेऊन आले असते. परंतु त्यांनी काहीतरी ऐकलं आहे, काहीतरी पाहिलं आहे, त्यांना चुकीचा काहीतरी अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवाने त्यांनी धर्म मान्य केलेला आहे की असा असा धर्म असतो आणि काही खरं नसतं आणि म्हणून हाय नावाला. जर ज्ञानवाचक धर्म आपण जर समजून घेतला तर समाजामध्ये राहत असताना असे प्रसंग, असे अनुभव आपल्याला किती आले तरी आपण काय म्हणतोय, देव खरा आहे, धर्म खरा आहे, त्याच्यातच माझं हित आहे, त्याच्यातच माझं भलं आहे, माझ्यावरती परमेश्वराची कृपा आहे आणि या कृपेमुळं माझं भाग्य आहे का मी धर्मात आलो आणि परमेश्वरपर्यंत मला जायचं आहे. अन्यथा छोट्या छोट्या कितीतरी माझ्याकडं अनुभव आहे का छोट्या छोट्या गोष्टींनी धर्मावरून लोक गेलेले आहे की बाबा काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम्स आले, अडचणी आल्या आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी मग गेले ब्राह्मणांकडे गेले, आपल्या विकल्पजनित क्रिया करणाऱ्या साधूंकडे गेले, मग त्यांनी नागबळी करायला लावला, त्यांनी पितृदोष असं सांगितलं, मूळ पुरुषाची पीडा आहे हे सांगितलं, ते करण्यासाठी आपण गेले. तर ते म्हणतात की आपला धर्म खरा आहे, समर्थवादावरती विश्वास आहे, परमेश्वर जर शेवट आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे, पण मला रिझल्ट तर आशाने भेटला, ह्या देवतेकडे गेलो, त्या विकल्पाने गेलो आणि मग याच्यापेक्षा काहीतरी मोठं आहे याचा अर्थ आणि मग तो धर्मावरून जातो. एक व्यक्ती मला भेटली, त्याचे आईवडील उपदेशी, घरात देवपूजा, आईवडील उपदेशी, घरात देवपूजा, परंतु तो उपदेशी नाही, त्याला मुलं वगैरे, मोठा माणूस. म्हटलं तुम्ही उपदेश काय घेतला नाही? म्हणजे काय झालं की आमच्या घरामध्ये अडचणी निर्माण झाल्या, प्रॉब्लेम्स निर्माण झाले. आता बाबा म्हणतात, वडील म्हणतात, आई म्हणतात, मग आम्ही या स्थानावर गेलो, त्या स्थानावर गेलो, इकडं केलं तिकडं केलं. ते आपल्या साधू संतांना काही न विचारलं, मी काही उपदेश घेतलेला नव्हता म्हणे तोपर्यंत. तर मी साधू संतांना विचारलं, ते म्हटले तुम्हाला काय कुळदेवतेचं काही केलेलं नाही म्हणे, तुम्ही ते कुळदेवतेचं न केल्यामुळं तुमच्यावरती संकट आलं आणि मग ते कुळदेवतेची ती पूजा वगैरे आम्ही हिच्याकडून करून घेतली म्हणे. आणि ती कुठं केली? आता नाशिकमध्ये एक असं देवीचं मोठं मंदिर आहे, ते नावाजलेलं आहे, वनी म्हणून, तुम्ही ऐकलेलं असेल, वनीची देवी म्हणून. तिथं आम्ही केलो म्हणे आणि आमच्याकडून ती पूजा करून घेतली. ती पूजा केली आणि तेव्हापासून म्हणे आमच्या अडचणी दूर होत गेल्या आणि अडचणी दूर झाल्या. मग साहजिकच माणूस, सर्वसामान्य माणूस काय विचार करेल की माझी अडचण जर या देवीकडून जर निर्माण झालेली जी गेलेली आहे, तिचा रिझल्ट जर भेटला आहे तर माझी श्रद्धा आपोआपच येणार आहे म्हणे. आणि मग मी तेव्हापासून देवीच्या भक्तीला लागलो आणि मी उपदेश काही घेतला नाही. असे प्रसंग आपल्यावरती येऊ शकतात. वास्तविक जे आहे, देवी देवता परमेश्वराच्या बंधनात आहे. देवी देवता हा सिस्टमचा एक भाग आहे, परमेश्वराची ही एक शक्ती आहे. त्याने ती जोडलेलं नव्हतं, त्याचा अप्रयत्न त्यांनी समजून घेतलं नाही, जाणून घेतलं नाही आणि कर्माने आपल्याला जीवनामध्ये येत असतं. कर्मोशी सगळे पावे, म्हणजे सुखात नुसतं कर्माने भेटतात का नाही, दुःख पण कर्माने भेटतात. कळत न कळत आपण पाठीमागच्या जीवनामध्ये काहीतरी अशी चुकीची केलेली गोष्ट, चुकीची केलेली क्रिया ती आपल्याला पुढं अडचणीच्या रूपाने येत असते. बरं, आजार हा कायमस्वरूपी असतो का? काही ना काही उपाय न पाहिजे असं आहे का परमेश्वर म्हणतात. मग आजार काही कायमस्वरूपी नसतं. जसं ऊन आहे कायमस्वरूपी नाही आहे, सावली येणारच आहे. दिवस कायमस्वरूपी नाही, रात्र येणारच आहे, रात्रीनंतर परत दिवस उगवणारच आहे. तर हे कायमस्वरूपी काहीच नसतं. आपण पूर्वकर्मात जे जोडलेलं आहे त्या जोडण्यातून आपल्याला प्राप्त होतं आणि उलट त्याचा सर्वात जास्त मोठा फायदा आहे. कारण जे आपले भोग आहे ते आपल्या पूर्वकर्मात आपण जोडलेले आहे.
ते आपण जोडलेले म्हणून आपल्या कर्मात आले आणि त्याचा भोग जर आपण भोगलो तर आपला कर्मनाश होणार आहे. आपलं खरकट आहे, आपली घाण आहे, आपला प्रॉब्लेम्स आहे, आपलं कर्म आहे, आपल्या जीवनात आलं आहे आणि मग ते भोगलंच पाहिजे. ते संपेल आपोआप कधी ना कधी. असं न संपणारं कर्म कधीच नसतं. नित्य नरकाला गेलं तरीच संपणारं असतं. ज्यावेळेस परमेश्वराची मांसाहाराची प्रवृत्ती होते, प्रवृत्ती होताच त्या जीवाला दुःख बंद होतं. आणि परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळे नित्य नरकात गेलेल्या जीवाचं सुद्धा चिंतन करतात. आणि अनेक कारणापैकी मांसाहाराचं प्रवृत्ती निर्माण होणं हे एक कारण आहे का त्या नित्य नरकात गेलेल्या जीवाचं दुःख परमेश्वराला पावत नाही. आणि मग परमेश्वर प्रवृत्ती निर्माण करतात आणि मायेला कळते आणि मग ते सृष्टी थांबवतात. म्हणजे किती मोठा परमेश्वर जो आपल्याला भेटला आहे, समजला आहे, बोधाच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. आणि आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीच्या, वायफळ गोष्टीच्या ऐकून गोष्टी जर शरण गेलो, तर विकल्पाला गेलो, तर परमेश्वर मात्र आपल्याला भेटू शकत नाही. विकल्प हा जो विकल्प आहे, हा विकल्प सर्वात मोठा दोष आहे, सर्वात मोठा शत्रू आहे आपला. म्हणून परमेश्वराच्या समर्थवादावरची निष्ठा ठेवण्यासाठी, त्यावरती सातत्यपूर्ण चालण्यासाठी, आपला आत्मविश्वास पूर्ण धर्मावरती परमेश्वरावरती लावण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. आता हे ज्ञान जे आहे आपण घ्यायचं कुठून, खरं समजायचं कसं? हे ठीक आहे, ज्ञान आहे बाबा, तुम्ही म्हणताय ज्ञान घ्या ज्ञान घ्या. मग आपला धर्म खरा आहे की खोटा आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, हे ओळखायचं कसं? इतकं सोपं आहे, खूप अवघड नाही आहे. परंतु थोडीशी चिकित्सा आणि त्या चिकित्सेतून आपल्याला पुढं जाता येईल. आपला एकच असा धर्म आहे की तो श्रीमुखीचा आहे. एकच असा धर्म. बघा, श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीता सांगितली. श्रीकृष्ण महाराजांनी स्वतः श्रीमुखाने सांगितली की नाही? कुणी आलं का? प्रेषित आला, पुत्र आला, हा आला, तो आला नाही. स्वतः परमेश्वर अवतरले आणि अवतरून अर्जुन देवाच्या प्रश्नाला उत्तर दिलं, म्हणजे श्रीमुखीचा. स्वामी श्री चक्रधरांनी श्रीमुखीनं तत्त्वज्ञान सांगितलं का नाही? महादायसाच्या प्रश्नाला उत्तर देताना, आचार्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, माईम भाटाच्या प्रश्नाला उत्तर देताना, सर्व ज्या भक्तांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नाला स्वतः परमेश्वराने अवतार घेऊन उत्तरं दिले, प्रमाणबद्ध उत्तर दिले. श्रीमुखीचा जो धर्म आहे तो फक्त आणि फक्त आपला आहे. इतर जे धर्म आपण आता बघितले किंवा बघणार आहोत, चिंतन करणार आहोत, ते श्रीमुखीचे नाही. कोणते धर्म घ्या, आपल्या हिंदू धर्मामध्ये जे इतर संप्रदाय आहे, जे बी भक्ती करतात, ते संप्रदायाचं घ्या. ते काय सांगतात की हे संत आले, ते संत आले, यांनी हे सांगितलं, त्यांनी ते सांगितलं आणि ते आपण करायला लागलो. इतर जे धर्म आहे ते म्हणतात आम्ही परमेश्वराचे प्रेषित आहोत, कोणी म्हणतं आम्ही परमेश्वराचे तीर्थकार आहोत, कोणी म्हणतं आम्ही परमेश्वराचे पुत्र आहोत. परमेश्वर नाही आहे ना. परमेश्वरा व्यतिरिक्त जे असलेले आहे ते परमेश्वर नाही आहे. आणि आपलं वैशिष्ट्य काय आहे की इथं प्रत्यक्ष परमेश्वर आहे, का ज्या परमेश्वराची प्रत्येक जीव आस करतो. आज समाजामध्ये राहत असताना, धार्मिकता करत असताना प्रत्येक जीव हा परमेश्वराची भक्ती करतो, पण त्यांना परमेश्वर माहीत नाही. ज्याची भक्ती करतो त्यालाच तो परमेश्वर समजून धार्मिकता करतोय, म्हणजे ते अन्यथा ज्ञान आहे, चुकीचं ज्ञान आहे. जसं ग्लासाला तांब्या म्हणणं आणि तांब्याला हंडा म्हणणं. भक्ती तर आहे, परंतु ती भक्ती परमेश्वराची नाही. परंतु त्यांनी समजून काय घेतलं की ही भक्ती परमेश्वर. जसं त्या देवतेच्या भक्तीला तो जीव लागला. का लागला? का त्याच्या तिथं का विश्वास बसला, त्याला तिथं रिझल्ट भेटला. आणि असे प्रसंग ती देवता जी आहे ना ती आपलवत असते. म्हणून देवाने आपल्याला नियम सांगितलेले, तीर्थक्षेत्राच्या इथं जाऊ नये. का जाऊ नये? तर ते आपलावतात. जसं परमेश्वराच्या धर्माचं कार्य करतात, अवतार घेतात, वाडोवेडी फिरतात, अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगतात, अनेकांच्या प्रश्नाला उत्तरं देतात. परमेश्वर जाणीजे, परमेश्वराची जाणीव परमेश्वर करून देतात. जसं परमेश्वर कार्य करतात तसं देवतासुद्धा कार्य करतात. आपल्या विग्रहाच्या माध्यमातून क्रीडतात आणि स्वतःचा जो धर्म आहे तो समाजाला सांगतात. आणि म्हणून देवतेचे धर्म आपल्याकडं पाहायला भेटतात. ज्या ज्या ठिकाणी ते देवता आपल्या विग्रहाच्या माध्यमातून अवतरलेले आहे, त्या विग्रहाला काय करतात ते स्वतःची ओळख देत नाही की मी असा आहे. कोणताही विग्रह ओळख देत नाही मी असा आहे. ते त्याचीच भक्ती करताना दाखवतात, मी ह्या देवतेचा भक्त आहे. आणि मग ते भक्ती करतात आणि भक्ती करून मग आश्चर्यजनक क्रिया, आश्चर्यजनक गोष्टी समाजाला सांगतात आणि या समाजाला त्या भक्तीला लावतात. त्या भक्तीला समाज लागला, एक लोंढा निर्माण झाला, त्याची जेवढी प्रवृत्ती त्या देवतेची तेवढं काही गोष्टी निर्माण झाल्या का मग तो विग्रह तिथून निघून जातो. आता वाराणसीला विग्रह क्रीडला, महादायसाला त्या विग्रहालाच जीव घालायला लावलं ना. वाराणसीला जेव्हा महादायसा जातात
देव म्हणतात तुम्हाला तिथलं काही माहिती आहे का? म्हणले नाही. म्हणले मग जागा भाड्याने घ्या, स्वतः बनवा, विकत घ्या आणि आंधळा पांगळा कोणी जर दिसला तर त्याला खाऊ घाला, त्याला विनंती करा. आणि तो कोण होता? असा आंधळा पांगळा होता काय? तो तिथल्या ग्रामदेवतेचा विग्रह होता. आता ते परमेश्वराला माहिती आहे आणि म्हणून त्याचा अधिकार वाढला, कारण अहेतुक होतं ना. आंधळ्या पांगळ्याला आपण काय त्याच्याकडून काय अपेक्षा करणार? अहेतुक आहे आपलं. त्याच्यामुळं त्याला ते दिल्यामुळं तिला उपरती झाली, तिचा पश्चाताप निर्माण झाला, तिला तिथं बोध झाला आणि ती परमेश्वराकडे येऊन अनुसरली. ही सारी लीळा आपण 2 दिवसापूर्वी सांगितलेली. आज आपण हे समजून घ्यायचं आहे की आपला धर्म खरा किती आणि जर इतर जे धर्म आहे तर ते खरंच खरे आहे का? जर यातला फरक आपल्याला कळाला, समजला तर आपला धर्म आपण 100% शेवटाच घेऊन जाऊ. आज आपण धर्मात आहोत पण तो धर्म शेवटात जाईल की नाही याची काही गॅरंटी नाही. आपल्याला परमेश्वराने बोध दिला आहे पण तो बोध शेवटात जाईल की याची काही गॅरंटी नाही. का गॅरंटी नाही? तर आपल्याला ज्ञान नाही आणि तेच ज्ञानमोचक परमेश्वराने सांगितलं की ज्ञान घ्या आणि तेच तुम्हाला मुक्तीला घेऊन जाणार आहे, तेच तुम्हाला परमेश्वराला दाखवणार आहे, परमेश्वराला प्राप्तीला घेऊन जाणार आहे. परंतु आपण ज्ञान घेत नाही आणि म्हणून इतर ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी योग्य अयोग्य चांगलं वाईट हे पाहणं गरजेचं आहे. जसं आता या मंदिरावर तुम्ही उभे राहिले, खालची वस्तू तुम्हाला स्पष्ट दिसेल कारण उंची. आता मला प्रत्येक माणूस दिसतो कारण मी आता खुर्चीवर आहे आणि तुम्ही खाली बसलेले. मला शेवटच्या माणसाचा सुद्धा चेहरा दिसतो, पण मी आता खाली बसलो तर मला शेवटच्या माणसाचा चेहरा दिसेल का? नाही दिसेल. मला असं उंची करावं लागेल. तशी ज्ञानाची उंची वाढवा, तुमची बुद्धीची उंची वाढवा. जेव्हा ज्ञानाची उंची वाढेल तेव्हा हे सारे धर्म तुम्हाला स्पष्ट दिसतील. काय योग्य, काय अयोग्य, काय खरं, काय खोटं सारं कळलं. आपण आपली ज्ञानाची बुद्धीच उंच करायच्या मागं लागलेलो नाही आहे आणि म्हणून आपल्याला असं वाटतं विकल्पजनित क्रिया करतो, कितीतरी कर्मकांड करतो. तो कर्मकांड करणं म्हणजे महानुभाव नसतं, हे लक्षात घ्या. मिश्रभक्ती करणं म्हणजे महानुभाव नसतं. काल या विषयाला आपण स्पर्श केला होता की आपल्याला करायची काहीच गरज नाही. आपल्याला फक्त आणि फक्त परमेश्वराची भक्ती. आणि का करायची? तो समर्थ आहे. समर्थ आहे कशावरून? चैतन्य परमेश्वर आहे, साऱ्या शक्ती त्याच्या हातात आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे. बरं नुसतं आपण म्हटल्याने होतं का? शास्त्रात परमेश्वराने प्रूव्ह केलेलं आहे, कितीतरी प्रमाणं दिलेले आहे. त्या दिवशी मी एक सांगितलं औसांची लीळा की देव म्हणतात या मंदिराच्या उद्यापनाला मी आलो होतो. आता औसा काय गप्प बसते का? औसा गेली एका वयस्कर माणसाकडं. बाबा म्हणले हे मंदिराचं उद्दीपन कधी झालं? म्हणे आई तुला काय सांगू, हे 350-400 वर्ष आम्हाला आठवत नाही, 4 पिढ्याच्या पूर्वीचं आहे. देव काय 350 वर्षाचे? 350 वर्षाचे, त्यांना वर्षाचा विषयच काही नाही. परमेश्वर काय जन्माला येतात, जन्माला येतील तर मरतील तर जन्माला येतील. परमेश्वर जन्माला येत नाही, परमेश्वर अवतार घेतात आणि त्या अवतार कार्याला कोणत्याही प्रकारची मर्यादाच नसते. असं जर बघितलं तर 12 वर्ष सालबर्डीला, 12 वर्ष नांदेडला, 12 वर्ष आंध्रात, हेच किती वर्ष झाले. त्याच्यात नंतर आता त्या लीळेच्या माध्यमातून जर सांगितलं तर 350 वर्ष. अजून पूजा अवसारामध्ये देवाने एक कथा सांगितली. आचार्य म्हटले पाले म्हणजे पाठ झाली देवा, एवढं निरूपण तुम्ही करतात. म्हणले अरे तुला काय पाल आणि काय पाठ याची गोष्ट. एक पुरुष असा होता की म्हणले युग संपलं तरी वाट पाहत होता, युग संपलं. आणि मग ती गोष्ट देवाने सांगितली की मंदिरात एक पुरुष होता म्हटले, त्यांनी काष्टी लावलेली होती म्हणजे चिंतन. आणि ते आले, त्यांच्या घरी काही कार्यक्रम होता ते सांगण्यासाठी आणि काष्टी लावलेली होती. म्हणून त्या व्यक्तीला काय वाटलं की आता यांची काष्टी भंगेल, त्यांचं ध्यानधारणा संपेल आणि मग मी यांना आमंत्रण देईल आणि आमंत्रण घेऊन जाईल. ज्यावेळेस त्यांची काष्टी संपली ते म्हटले चला देवा म्हटले आमच्याकडं असं. अरे म्हटले बाळा ते युग संपलं, ती युग संपलं म्हटले. आणि मग महादाईसा म्हणते हे असं कोणी दुसरं असू शकत, हे तुम्हीच आहे, परमेश्वरच असू शकतात. आणि मग देवाने सुद्धा होकार दिला म्हणजे बरोबर तुम्ही ओळखलं ते बरोबर. बघा काल मी सांगितलं की तुमचा उद्धार करता परमेश्वर आहे आणि अनेकांचा दुसरा कोणी आहे का? म्हणजे उद्धार कार्य प्रत्येकाचं परमेश्वराला करायचं आहे आणि ते चालू आहे. आता जो परमेश्वर या लीळा जर तुमच्या समोर आल्या नाही, तुम्ही अभ्यास केला नाही, चिंतन केलं नाही, तर तुम्हाला त्या परमेश्वरावरती जी निस्सीम निष्ठा आहे, समर्थवादावरचा जो भाव आहे तो पक्का होईल का? म्हणजे तर इतर लोक धार्मिकता करतात, आपणही करतो, फरक काय राहिला? ते कर्मकांड करा आपण करतो, ते उपास धरता आपण उपास धरतो, ते काहीतरी नारळ फोडतात आपण न फोडता देवावर ठेवतो, फरक काय राहिला? काहीच फरक तर दिसत नाही. पण मग आपल्याकडे हे का आलं? तिकडची सिस्टम आपण घेऊन आलो, कारण जीव स्वार्थी आहे, दृष्टपर आहे. त्याच्यामुळं ते चुकीचं होत नाही,
परंतु त्याच्या पुढे जाऊन आपण धर्म समजून घेतला पाहिजे, परमेश्वर समजून घेतला पाहिजे. आपला जो धर्म आहे द्वैतवादी आहे. द्वैतवाद म्हणजे काय? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर वेगवेगळे. असा कोणताच द्वैतवादी धर्म परमेश्वराव्यतिरिक्त कुणीही सांगितलेलं नाही. परमेश्वरच फक्त द्वैतवाद मांडतात. आता द्वैतवाद मांडतात, भगवद्गीतेतही द्वैतवाद परमेश्वराने तोच मांडला की अनन्य भावे मला शरण आहे. देवतेची भक्ती केली तर देवता प्राप्त होशील आणि पुण्य संपला का ते तुम्हाला लगेच जन्मवृत्तीच्या फेऱ्यात टाकतील. भूतांची केली तर भूतांना प्राप्त होशील, दुःखात जाशील. पितरांची केली तर पितराला प्राप्त होशील, पुण्य संपला का तू परत खाली येशील. परंतु अनन्य भावे जर मला शरण आला तर 100% मी तुला निसंशय या जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून काढील आणि तुला जन्माला येऊ देणार नाही, म्हणजे माझ्या आनंदाला घेऊन जाईल. हे कोण सांगतंय? श्रीकृष्ण महाराज. कलियुगातले परब्रह्म परमेश्वर काय सांगताय? साचोकार श्रीकृष्ण आम्ही तुमच्या समोर आहे. औसाला सांगतात. जाळीच्या देवाला तुम्ही किती वेळा सर्वांनी स्थान केलं असेल. त्याच्या खाली जे सावळाद्वार जे स्थान आहे तिथं बाईसांचे भाचे राहत होते. आणि ज्यावेळेस परमेश्वर बाईसांबरोबर सर्व भक्तांबरोबर या आपल्या चांगदेव हरताळ्यावरून तिकडं जायला निघाले तर मग बाईसांनी निरोप पाठवला आपल्या बाच्याला का आम्ही देव येत आहे, तुम्ही तयारी करा. वेदवंत आवडी असल्यामुळे त्यांनी काय केलं, साऱ्या गावाला रांगोळी काढल्या, सर्व काय गुढ्या उभारल्या. आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी एक घोडा पण सजावला का जेणेकरून देव येतील, त्या घोड्यावर बसतील आणि मग आपल्याला मिरवणूक काढता येईल. आणि हे करत असताना देव आल्यानंतर देव बसवलं देवांना घोड्यावरती. विराजमान झाल्यानंतर एक एल्लाईसा नावाची जी भक्त होती, जरा स्थूल होती, जाड होती, तिला चालता येत नव्हतं, चालून आली होती. देव काय म्हणतात, बसत बाई तुम्ही आता आमच्या पाठीमाग घोड्यावर बसा. आता तिला वाटलं देवाने सांगितलं नकार कसा द्यायचा. आता मोठ्या माणसाने एखादं काम सांगितलं तर आपल्याला करता येत नसेल तरी आपण म्हणतो नाही कसं म्हणावं, परंतु बसायला सांगितलं तर बसावं तरी कसं, प्रश्न निर्माण झाला ना. बसायला सांगितलं म्हणजे बसायचं का? नाही. आणि नाही म्हणता येत नाही आणि बसता येत नाही, मग अडचण काय आला. आता मग मधला विषय काहीतरी व्यावहारिक बुद्धी धर्मी उपयोगाला. त्यांनी काय व्यावहारिक बुद्धी लावली, हात ठेवला घोड्यावरती, म्हणले देवा आता मी बसल्यासारखे नाही झाले का. आपण म्हणतो ना घेतल्यासारखंच आहे, खाल्ल्यासारखंच आहे, बोलल्यासारखंच आहे, दिल्यासारखंच आहे, जाऊ द्या कशाला जबरदस्ती करतात. आणि मग देवाने तिथं काय सांगितलं, तुम्ही केलं उद्धव देवासारखं म्हटले. आता उद्धव देवासारखा हा शब्द बाईसांनी ऐकला. आता तिथं गेले, पूजा अवसर झाला, जेवणं झाले, सर्व झाले. बाईसा देवाला म्हणते, देवा तुम्ही मागाशी उद्धव देवासारखं केलं. बाई असं म्हटली कशावरून, काय नेमकं. आणि मग स्वामी श्री चक्रधरांनी द्वापरयुगाची त्यांची लीळा म्हणजे त्यांची आठवण सांगितली का कुजबा नावाच्या ज्या भक्त होत्या म्हटले ते तर वेदवंत होत्या, त्यांना काही बोध नाही. त्यांनी एकदा आम्हाला बी आणि उद्धव देवालाही बोलवलं घरी. आता त्यांना काय उद्धव देव काय श्रीकृष्ण महाराज काय सारखेच, कारण बोध नाही. त्यांनी 2 आसनं तयार केले सारखे आणि मग देव गेले त्या आसनावरती बसले, आपल्या आपल्या आसनावरती. देव काय म्हणतात उद्धव देवाला, बसा तुमच्या आसनावरती. आता उद्धव देवाला वाटलं देवाने सांगितलं नाही बसावं कसं आणि बसावं तरी कसं देवासमोर. मग त्यांनी म्हणे असंच केलं होतं, असं ठेवलं आणि देवा बसल्यासारखं नाही का, आणि आमच्या श्रीचरणाजवळ येऊन बसले म्हणे. हे कोण सांगते, स्वामी श्री चक्रधर द्वापरयुगाची लीळा सांगते. अशा अनेक लीळा आहेत. मेहकरच्या तिथं गोकुळाष्टमीला देवाने बाल श्रीकृष्ण दाखवले की नाही. आपल्याला हे प्रमाण देता आले पाहिजे. ते देण्यासाठी आपल्याला हे समजलं पाहिजे की श्रीकृष्ण महाराज हे स्वामी श्री चक्रधर आहे. त्या परमेश्वराला जगमान्य अवतार म्हणून तुम्ही स्वीकारता तर स्वामी श्री चक्रधरांनाही तुम्हाला कलियुगाचे अवतार म्हणून स्वीकारावं लागेल. तेव्हा तुमची भक्ती परमेश्वराची आहे, तेव्हा भक्ती तुमची अनन्य आहे, तेव्हा भक्ती तुमची परमेश्वराच्या प्राप्तीची आहे. सारे सारखे असं म्हणून त्याला प्रमाण काय सांगा प्रमाण. आपण प्रमाण विचारत नाही, आपल्याला माहीत नाही. मी अनेक ठिकाणी जातो, कोणी मला म्हटलं की सारे सारखेच असतात बाबा. मग मी त्याला म्हटलं तुझ्या शेताच्या बांधावरती म्हसोबाचं मंदिर आहे का. म्हणे आहे. तुम्ही कसं काय ओळखलं. म्हणलं ओळखलं नाही, बऱ्याच शेतकऱ्यांचे भांडणं होऊ नये म्हणून पूर्वी आहे ना म्हसोबाचं मंदिर ठेवायचे. भांडण नको वाहा, बांध ही शिव आहे, तू तिकडं आणि इकडं. परंतु आपण बी काय एवढे म्हसोबा बांधावर ठेवले तरी बांध तोडणं आपण बंद केलं का, ती प्रवृत्ती आहे, ती काही प्रवृत्ती जात नाही. म्हणले तू सारखं समजतो ना. म्हणे हो. म्हणले म्हसोबा हाच तो 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 हा ना. म्हणे हा सारखं. इकडं तिकडं कशाला जातो, यात्रां चित्रां तीर्थन पात्र कशाला, दररोज उठण तिथंच जाय, बाकी कुठं जायची गरजच नाही. म्हटलं समाजाचे उदाहरणं देतो. सरपंच आहे, आमदार आहे, खासदार आहे, वेगवेगळं आहे, अस्तित्व वेगळं आहे, अधिकार वेगळा आहे. म्हणून परमेश्वराने जो मांडलेला द्वैतवाद आहे ना तो परमेश्वर निर्मित आहे.
आणि जो परमेश्वर निर्मित आहे ना तो खरा धर्म असतो. मग बाकीचं काय याचं बी आपल्याला बघावं लागेल की नाही. आणि हे पाहत असताना आपल्याला काही प्रमाणे घ्यावं लागतील आणि ते प्रमाण आपल्याला सुद्धा श्रीमुखीचेच पाहिजे. कारण श्रीमुखी व्यतिरिक्त आपण प्रमाण मानत नाही. आपण म्हणतो कोणतं प्रमाण आहे सांग, सूत्र सांग, लीळा सांग, दृष्टांत सांग, काय सांगायचं सांग, पण प्रमाण सांग. तू म्हणतो म्हणून आम्ही कसं काय ऐकायचं. आणि मग समाजात जे चाललं आहे ते कसं समजायचं. म्हणून द्वैतवाद हा आपला धर्म आहे आणि हा एकच धर्म हा द्वैतवादी आहे, तो परमेश्वर निर्मित आहे. बरं हा धर्म परमेश्वरांनी का सांगितला, का दिला. असं का नाही केलं की साऱ्या देवता माझ्या शक्तीच आहे आणि तुम्ही कोणाची भक्ती करा मग माझ्याकडेच पोचल्यासारखं आहे. असं का देवाने नाही सांगितलं. कारण परमेश्वराला परमेश्वराचा आनंद द्यायचा आहे. जीवाला आनंदाचं मिशन आहे परमेश्वराचं आणि तो आनंद घेण्यासाठी हा जीवाचीच योग्यता आहे. बरं जीवाची योग्यता आहे म्हणून जीवाला निवडलं हे तर आपण बघितलं. निवड केली आहे आणि परमेश्वराने निवड केल्यानंतर आनंद द्यायचं ठरवलं आहे. मग हा उपद्याप करायचं काय कारण. पण अनादि आयुष्ययुक्त जीव असल्यामुळे ती अडसर होती. मग आता सृष्टी निर्माण करावं लागेल. सृष्टी निर्माण केल्यानंतर ह्या जीवाला आता आणावं लागेल. आता आणल्यानंतर मग ती सृष्टी चालवायला काहीतरी शक्ती लागेल की नाही, काहीतरी सिस्टम लागेल की नाही. साधं गाव चालवायचं तर तुमच्या गावात किती सदस्य आहे सरपंच आपल्या ग्रामपंचायतीचे किती 7 आहे. म्हणजे 7 लोक तुम्ही प्रतिनिधी म्हणून निवड केलेली आहे. त्याच्यातून सरपंच निवडलेला आहे, उपसरपंच निवडलेला आहे, ग्रामसेवक गव्हर्नमेंटने तुम्हाला दिलेला आहे, तलाठी दिलेला आहे. गव्हर्नमेंटला ही संस्था जोडल्या गेलेली आहे. जी राज्य सरकार असेल केंद्र सरकार तिथल्या स्कीम येतात. म्हणजे तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे आता 5,000 10,000 अंदाजाने घ्या. एवढ्या छोट्या लोकसंख्येला सिस्टम किती मोठी राबवली आहे. एखादं शहर असतं 15-20 लाख लोकवस्तीचं, त्यासाठी नगरपालिका असते 3 ते 3,500 कामगार असतात या लोकांना सेवा देण्यासाठी. मग रस्ते झाडतील, पाणी सोडतील, लाईट लावतील, जे करायचं ते स्वच्छता. म्हणजे 15 लाख लोकवस्तीला 3,500 लोक निवडून गेलेले वेगळे, परत शासन वेगळं. तेव्हा अनंत ब्रह्मांडामध्ये एकच ब्रह्मांडाचा विचार करा आपण. आणि ह्या एकच ब्रह्मांडामध्ये अनंत जीव आहे. आता त्यांना सेवा द्यायची, सेवा पुरवायची तर सिस्टम लागेल की नाही. आणि मग ही सिस्टम म्हणजे देवता आहे. त्या देवतेलाच आपण परमेश्वर समजून भक्ती करणं म्हणजे परमेश्वराची भक्ती होत नाही. हा सिस्टमचा भाग आहे. ही देवता ती देवता त्याच्यामध्ये बी साऱ्या सारखेच आहे का नाही. प्रत्येकाला स्टेप आहे ना. जसं सरपंच वेगळा, आमदार वेगळा, आमदार वेगळा, खासदार वेगळा, तसं इथं सुद्धा आहे. कर्मभूमीची देवता वेगळी, तिची योजना काय 500 योजन फक्त स्वरूप मर्यादा आहे. 10-10 पट वाढत राहते आणि अशा देवतांना चैतन्यापर्यंत जातात आणि चैतन्याच्या पलीकडं परमेश्वर आहे. आणि ही चैतन्य देवता जी आहे ही साऱ्या देवतेकडून काम करून घेते. कोणासाठी आपल्यासाठी. म्हणजे परमेश्वराला आनंद द्यायचा आहे म्हणून हा सारा उपद्याप परमेश्वरांनी केला आणि करावा लागतो. आणि म्हणून या सारा जो भाग आहे हा जर आपण समजून नाही घेतला तर मग आपण कशाला कुठेही काही शरण जाऊ. परत देवता निर्वच परमेश्वराने सांगितलेला आहे. माझे सत्संग जर तुम्ही ऐकत असाल तर जीवावरचे झाले का मग देवतेचे सत्संग आहे. नंबरप्रमाणे जर ऐकले तर जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण पूर्ण ऑपरेशन केलं आहे की काय कुठं काय सर्व समजून घेतलं की तुम्हाला मनात कोणत्याविषयी शंकाच राहत नाही. परमेश्वराच्या समर्थवादावरची आपोआप निष्ठा येते आणि त्या निष्ठेनेच मग आपण आपली धार्मिकता करतो. त्याच्यामुळं देवता हा एक सिस्टमचा भाग आहे. तेच बंधनात आहे तर ते आपल्याला बंधनातून कसे काढतील. बरं आपण केलेले कर्म त्या कर्माला भोगायला कोणाला तरी सिस्टमला उभं करावं लागेल की नाही. जसं चोरी आहे, बरं चोराला शिक्षा कोण देतं. कोर्ट देतं. पोलीस देतं का नाही देत, कोर्ट देतं. जर त्याला कोर्ट देतं आहे तर चोराला कोर्टाने शिक्षा दिली ती द्यायची. मधली सिस्टम कशासाठी पकडायला लागेल का नाही कोणीतरी. मग ती मधली सिस्टम आहे पोलीस. मग त्या पोलिसांनी काय करायचं, कंप्लेंट आली का त्या चोराला शोधायचं, त्याला पकडायचं. पकडल्यानंतर लगेच त्याला दिलं आणि लगेच फासावर चढवलं का असं होत नाही. मग त्या पोलिसांनी रिपोर्ट करायचा राहतो तयार की हा यांनी खरंच चोरी केली का, हाच चोर आहे का, याचे साक्षी पुरावे सारं सिस्टम ती चालते केस मग 2-2 6-6 महिने. आणि नंतर मग त्याला शिक्षा देणं न देणं हे तो समोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यानुसार तो न्यायाधीश निर्णय देत असतो. तसं सिस्टम लागेल. आनंदाला न्यायचं आहे आपल्याला परमेश्वराला.
मग सिस्टम नसेल तर आनंदाला परमेश्वर नेऊ शकत नाही. म्हणून हे सिस्टम जो आहे, ही सिस्टम जर समजून घेतली तर परमेश्वराचं जे महत्त्व आहे, परमेश्वराचं जे तत्त्व आहे, सिद्धांत आहे किंवा समर्थवाद आहे, आपल्या डोक्यात पक्का होईल आणि मग आपण परमेश्वराच्या भक्तीपासून कोणत्या अडीअडचणीत संकटात आपण टळू शकत नाही. आता आपण कर्म केलं आणि त्या कर्माचा भोग आहे, भोगावं लागेल का नाही? आपण भोगू का? आता इथं पुजाऱ्यांनी नारळ ठेवले आणि तुम्हाला नारळ घ्यायचं तर घ्या आणि त्याची जी किंमत आहे ती तिथं ठेवा. एखादा तरी असा महाभाग असेल ना, कोण पाहत नाही आहे, घेऊन टाका आणि देऊन टाका. देव पाहतो ही सुद्धा आपण विसरून जातो. जर तसे असतो नैतिकता, म्हणून तुम्हाला सांगितलं त्या दिवशी, साऱ्या समाजाने जर मान व संप्रदायाची विचारधारा जर स्वीकारली तर तुम्हाला गाडीत मध्ये गेल्यानंतर ना कंडक्टरची गरज पडणार नाही, रेल्वेत TCची गरज पडणार नाही, एरोप्लेनमध्ये जायचं असेल तर ते 2-4 लोक राहतात चेक करायला, ते पडणार नाही. तिथं त्यांचं एक मशीन राहील, किती पैसे तिथं पैसे टाकायचे आणि आतमध्ये घुसायचं. परंतु असे किती लोक करते, सारे फुकटच बसतील. आता ट्रेनमध्ये किती TC राहतात, चेक करतात. जर TC नसेल तर फुकटमध्ये किती जाणार आहे? मग ही जी यंत्रणा आहे ना परमेश्वराने राबवलेली आपल्याला चेक करायसाठी, आपण केलेलं भोग आहे, त्या देवतेच्या मळावरती ते चिन्ह लागतं आणि त्या चिन्हाला ती ओळखून मग आपल्याला ती भोगवते. ती आपल्याला भोगू शकत नाही. आपण कर्म जर करेल नसेल तर ती आपल्याला आपल्या केसाला धक्का लावू शकत नाही, तिच्या अधिकारातच नाही तो विषय. आपण म्हणतो ना कर नाही त्याला डर कशाला, मी चोरलं. आता आपण चोर नाही आहे, आपण आध्यात्मिक माणसं आहे ना. आली पोलीसची गाडी, आपल्या मनात भीती तरी येईल का, काही मनात वाटेल का? पण एखादा चोर इथं बसेल असेल तर त्याला लगेच कळेल का आता आपला कार्यक्रम झाला, तो पळल लपल काय असेल तो. तसं परमेश्वराने, किरणदादा बाहेर जा बोलायचं असेल तर फोन कधी आला एक तर उचलू नका, 1च तास असतो बंद करायचं. हां, नाही कोणाचा असो, देवाव्यतिरिक्त कोणीच मोठे नाही. आलं का लक्षात? हां, उत्तराखंडाकडून देवाचा जर आला ना तर मलाही सांगा, बाबा थांबा देवाचा फोन आलेला, स्पीकर ऑन करून आम्ही बी मग देवाव्यतिरिक्त कोणी मोठं आहे. हां, मग येत नाही तर तुमची शोकांती काय, मला तर येतो देवाचा फोन. त्यावेळेस तुम्ही झोपलेले असतात, त्याच्यामुळं मला तुम्हाला स्पीकर ऑन करून बोलता येत नाही, बोलावता येत नाही, सांगता येत नाही. त्याचा टायमिंग तुम्हाला काल सांगितलं ना, कितीचा टायमिंग आहे देवाचा फोन येण्याचा? पहाटे 3 ते 6 आहे की नाही. आपण त्यावेळेस घोरत पडेल राहतो, त्याच्यामुळं तो देवाचा फोन येतोय परंतु आपल्याला उचलता येत नाही. आणि आपण केला तर 100% देव उचलतात. पण आपण कधी फोन करतो? दुपारी 12 वाजता, 1 वाजता, आरती 12 वाजता असते ना आपली, तेव्हा फोन करतो. देव त्यावेळेस बिजी असतात, कारण अनंत ब्रह्मांडांचे नायक येते काय आपलेच आहे एकट्याचे. त्याच्यावर त्यावेळेस मग काय फोन देवाला मिस कॉल पडतो, परंतु देवाला माहीत हा मिस कॉल कशासाठी आणि कोणाचा आहे. त्याने तिथं विडा ठेवलेला आहे आणि हे मागितलं आहे आणि होऊन जाईल. ती देवता कशासाठी आहे. त्याच्यामुळे तो मिस कॉल जरी आपला पडला तरी रिटर्न फोन करत नाही. आपल्याला मिस कॉल येतात बघा कधीतरी, मिस कॉल आल्यानंतर आपण काय म्हणतो, परत फोन करू. मग आपण फोन करतो, पण देव परत करत नाही फोन. कारण मिस कॉल देव मिळवण्यासाठी फोन करा, मिस कॉल नाही पडत, ते डायरेक्ट उचलतातच मग फोन. अर्थता निर्माण झाली पाहिजे. त्याच्यामुळे हा जो विषय आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. सत्संग चालू असताना ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. 1 तासाने काय फरक पडतो. हे आता मी रेकॉर्डिंग करतो आहे, माझं इयर मोडला टाकेल राहतं, मला फोन नाही येत. वास्तविक मी फेसबुक लाईव्ह करू शकतो, यूट्यूब लाईव्ह करू शकतो, परंतु लाईव्ह केल्यानंतर फोन चालू राहतो, कोणीतरी फोन करतं आहे की नाही. फोन आल्यानंतर डिस्टर्ब होतं, मग ते कट करा. काही महाभाग असे राहतं, एकदा कट करा, 2दा कट करता, 4दा कट केला तरी फोन येतच राहतो. कट केला याचा अर्थ काहीतरी परत आला, परत कट करायचा, परत कट करायचा, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं आपण जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण ही गोष्ट बुद्धीच्या लेवलवरती समजून घेतली पाहिजे. देवता हा सिस्टमचा एक भाग आहे आणि परमेश्वराने सांगितलं आहे, परमेश्वराने आपल्याला प्रॅक्टिकल दाखवलं आहे. अनुभवाला बी प्रॅक्टिकल दाखवले की नाही. नवरात्रामध्ये देव बसले जालन्याला नवमीच्या दिवशी आणि बाईसा सर्व भक्त आहे आणि देव बोलताय कोणाशी तरी, पण समोर कोणी दिसत नाही आहे. बाईसा म्हणता, अहो इथं तर कोणीच नाही, तुम्ही कोणाशी बोलताय आहे की नाही. आज आपल्याला कन्फ्युजन होतं, एखाद्याने ना असं लावेल राहतो आणि तो गाडीवर बोलत राहतो ना, काही वेडा आहे का काय, कोणाशी बोलतो, पण त्याचा फोन चालू राहतो, कारण ती वायर वगैरे काही ते दिसत नाही ना, वायरलेस. आज आपण सारे येडे झालेलं आहे. कधीतरी कळतं आपल्याला, एकटाच बडबड करीत चालला आहे.
तो बडबड करीत नाही, तो फोनवर कोणाच तरी बोलत राहतो, पण आपल्याला ते दिसत नाही ना कनेक्शन त्याचं. तसं परमेश्वराला बाईसाने विचारलं, परमेश्वर म्हणतात बाई आपल्याला आता गावाच्या बाहेर जावं लागेल, तुम्ही व्यवस्था करा, गावाच्या बाहेर जावं लागेल. कारण त्या देवता आता सर्व गावात येण्यासाठी त्या वेशीवर थांबलेल्या आहेत. जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत त्यांना येता येत नाही. आणि म्हणून मग देव स्वतः जातात आणि मग देवता येतात. प्रमाण आहे की नाही? कारण देवची व्यवस्था देवाने निर्माण केलेली, सृष्टी व्यवस्था निर्माण केल्यामुळं त्या सृष्टी व्यवस्थेला मान परमेश्वराला द्यावा लागतो. जसं आता पंतप्रधान आहे बघा, त्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनी त्यांच्या संसद भवनामध्ये एखादा कायदा पारित केला, त्यांच्या सहीने तो कायदा पारित झाला आणि भविष्यात तीच व्यक्ती त्या कायद्याच्या गुन्ह्याखाली आली तर तो कायदा त्याला लागू पडणार नाही का? आपल्याकडे भरपूर पुढारी आहे ज्यांनी आपले ते तुरुंगाचे जे फीत कापल्या ना, उद्घाटन केलं ना, तेच नंतर त्याच तुरुंगात गेले. कायदा सर्वांना सारखा असतो. तसं परमेश्वरसुद्धा सृष्टीव्यवस्थेला मान देतात आणि या सृष्टीव्यवस्थेला मान देण्याच्या उद्देशाने ज्या लीळा आपल्यासमोर आलेल्या आहे त्यातून आपल्याला कळेल की परमेश्वर समर्थ आहे आणि हा सारा सिस्टमचा भाग आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. बरं, आता हे आहे मग अद्वैतवाद हे देवता निर्मित आहे. मी तुम्हाला सांगितलं देवता येतात विग्रहाच्या माध्यमातून, करतात, सांगतात आणि त्यातून आपण हा जो अद्वैतवाद आहे आपल्यापर्यंत लोक सांगतात सारे सारखेच आहे. याला प्रमाण आहे. शंकराचार्य होते बघा, आपल्या हिंदू धर्माचे 4 आचार्य आहे ना, त्यातले एक शंकराचार्य होते का ज्या शंकराचार्यांनी श्री दत्तात्रयप्रभूंची आराधना केली. आता आपल्या मनामध्ये कन्फ्युजन येईल, श्री दत्तात्रयप्रभूंची आराधना केली, दत्तात्रयप्रभू तर आपले परमेश्वर आहे, आपले अवतार आहे, अमोघ दर्शन आहे, या मार्गाला मूळ तेच आहे. त्यांची यांनी आराधना केली आणि प्रसन्न दत्तात्रयप्रभू झाल्यानंतर यांनी काय मागितलं की हा जो अद्वैतवाद मी मांडला आहे ना त्याला मान्यता भेटली पाहिजे. आणि देवाने सांगितलं यस, मग तो सुद्धा परमेश्वर निर्मितच आहे की नाही, आणि मग आपण ते कसं काय नाकारायचं. परंतु त्यावेळेस इतर निरीश्वरवादी जे धर्म आहे त्यांचा उदो खूप होत होता आणि आपल्या हिंदू धर्माच्या अनुषंगाने अडचणी निर्माण होऊ पाहत होत्या. म्हणून एक ड्युटी, एक कर्तव्य म्हणून त्या साधकांनी साधना केली, तप केलं, दत्ताप्रभूंना प्रसन्न केलं आणि हा अद्वैतवाद जो आहे हा जिवंत राहावा म्हणून वर मिळवला आणि म्हणून अद्वैतवाद पुढं आला. तो अद्वैतवाद जर जिवंत राहिला नसता तर देवता भक्ती राहिली नसती. देवता भक्ती असते सिस्टमचा भाग आहे ना, ही समाजव्यवस्था ना, या समाजव्यवस्थेला मान द्यावाच लागेल ना. आणि म्हणून ती सिस्टम परमेश्वर निर्मितच आहे. देवता भक्ती असेल, भूतभक्ती असेल, ज्याची ज्याची लेवल, ज्याची ज्याची अवस्था आहे, इनडायरेक्ट अप्रत्यक्षरित्या परमेश्वर निर्मितच आहे. पण परमेश्वर निर्मित, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट फरक आहे की नाही? आपण कोणा थ्रो निरोप देणं आणि आपण डायरेक्ट फोन करून निरोप देणं फरक आहे की नाही? आपण एखाद्या पाहुण्याला आपल्या कार्यक्रमाला फोन करायच्या ऐवजी आपण काय सांगतो, निरोप देऊन टाक, उद्या कार्यक्रम आहे बोलवा. किंवा मुलाला फोन करायला लावतो, युगो लगेच हाड होतो. त्या जर त्यांना बोलवायचं होतं त्यांनी प्रत्यक्ष फोन करायचा. आम्ही काय आयरे गैरे काय येतात का कार्यक्रमाला, ते नाही येऊ शकत, इनडायरेक्ट झालं ना. पण तुम्ही डायरेक्ट फोन जर केला तर किती कामं असले ते जावंच लागेल बाबा, सोयरेत नाथ आहे, दररोज तोंडावर तोंड आहे, जावंच लागते की नाही. तसं परमेश्वराने डायरेक्ट आपल्याला कोणता धर्म सांगितला आहे? द्वैतवाद. परमेश्वराच्या श्रीमुखीचा, त्याला हजारो प्रमाण आहे आपले. आणि म्हणून आपला धर्म, आपल्या धर्मावरती आपण असणं आणि त्या धर्मातून आपलं हित आणि भलं करून घेणं हे खरं आणि खरं खणखणीत ज्ञान आहे. तुमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन आणि शंका आलीच नाही पाहिजे, पण तरी येते या प्रसंगानुरूप. जर आपण आपल्या जीवनात संकट आणले ते आपले येणारच आहे. संकटांनी काय करा, स्मरण करा, चिंतन करा. आपण नाही तरी नाही सांगता येईल, आपण विडे वाहतोचे, नारळ बांधतोचे, आणखीन काय पंचावतार उपार करतोचे, पारायण करतोचे, ते करतातच आहे ना. तुम्ही थोडा दम तर काढा, संयम तर ठेवा. लगेच इकडे तिकडे जायची काय गरज आहे? परमेश्वर समर्थ आहे. आणि बरं त्याच्याही पुढं जाऊन जो बुद्धिवादी असतो ना, ज्याला खरा धर्म कळाला ना, तो काहीच उपाय करत नाही. तो कोणताही उपाय करत नाही. तो म्हणतो मी मिळवलं आहे माझ्या जीवनामधलं संकट, मला भोगावं लागेल, मी का देवाकडे जावा आणि देवाला म्हणावं यातून मला काढ. त्याच्याही पुढचा ज्याला समर्थवाद कळाला, परमेश्वर ज्ञान झालं, समजलं, तो भोगून निमान करतो, तो भोगून काढतो, तो बाकीचे उपद्याप करत बसत नाही. आणि परमेश्वराला ते अपेक्षित आहे. आपण सर्वसामान्य विचाराचे म्हणून आपण हे उपद्याप करतो सर्व. परमेश्वर ही गोष्ट आपण जीवनात आणलेली. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं रुग्णाचा दृष्टांत 50%, राहिलेल्या 50%मध्ये सुद्धा कवडणे आहे, दुःख आलं आहे आणि त्याच्यातही आपण रडतो, गागतो आणि
प्रार्थनाच करत बसतो. आपण सहजच विचार करायचा की याच्यात दुप्पट करा आणि या दुप्पटात 99% ॲड करा. किती मोठं दुःख आहे, किती मोठं संकट होतं ते आत्ता एकदम क्षुल्लक झालं आहे. आणि क्षुल्लक झाले तरी बॉम्बट्या मारत आणि रडत इकडं तिकडं फिरताय. आपल्याला देव किती कळाला, परमेश्वर किती कळाला. आणि म्हणून विकल्पाला जाऊन आपले जन्म, आपला बोध, आपली सृष्टी जाण्याची शक्यता आहे. म्हणून हा अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. तर अद्वैतवाद हा देवता निर्मित आहे आणि तो कसा आहे त्याचा इतिहास तुम्हाला सांगितला शंकराचार्य, दत्तात्रय प्रभू या अनुषंगाने. परत निरीश्वरवाद, कर्मालाच देव समजणं, चांगलं करणं आहे की नाही, कर्मालाच, हे निरीश्वरवादसुद्धा आहे काही लोकांचा. परंतु परमेश्वराने सांगितलं कर्म वाचण्यापेक्षा ब्रह्म वाचण्याचं उत्तम आणि कर्मजडापेक्षा भक्तिजड चांग. याचा अर्थ परमेश्वराने कर्माचा सिद्धांत जो निरीश्वरवाद आहे तो नाकारला आहे. या सूत्रातून आपल्याला प्रमाण येतं, तो नाकारला आहे. ज्या अर्थी नाकारला आहे त्या अर्थी तो खरा नाही आहे. आणि परमेश्वराने सांगितलं आहे या अधिकाधिक नरक जोडत राहतात. इतके नरक, सर्वात जास्त नरक जोडणारे कोण राहतात, निरीश्वरवादी. कारण ते परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने काहीच करत नाही, संस्काराच्या अनुषंगाने काहीच करत नाही. चंगळवादी आहे ना ते. आणि चंगळवादी असल्यामुळे कर्म जोडतात आणि कर्म जोडत जोडत मोठ्या दुःखात पडतात. त्याच्यामुळे परमेश्वराने तो निरीश्वरवादसुद्धा खोडला. अद्वैतवाद स्वतः सांगितलाच नाही. कोणत्या उद्देशाने सांगितला तर परमेश्वराच्या शक्ती देवता आहे आणि त्या देवतेच्या शक्तीचा परमेश्वराला अभिमान आहे. आणि तो परमेश्वर काय म्हणतात, त्यांनी बी जे केलं ते बी शेवटाच न्यायचं काम मलाच करावं लागतं, कारण माझ्या त्या शक्ती आहे. परमेश्वरालासुद्धा त्या देवतेचा अभिमान आहे आणि देवतेलासुद्धा परमेश्वराचा वेच आहे, आवडी आहे. ती इमाने इद्वारे सारे काम करत राहतात. त्याच्यामुळं आपला धर्म किती खरा कसा हा आपण समजून घेतला पाहिजे. आता श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक सिद्धांत सांगितलेला आहे, त्याच्यावरती बरेच लोक कन्फ्युजन होतात. कर्मसिद्धांत योग, कर्म करा आणि परमेश्वर मिळवा, म्हणजे संसारात राहा आणि परमार्थ जोडा, आहे की नाही कर्मसिद्धांत योग. आणि देवाच्या श्रीमुखीचा आहे, श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे, पण नॉलेज म्हणून दिलेलं आहे. कर्मसिद्धांत योग जर असता तर भगवद्गीतेमधला शेवटचा अध्याय संन्यास योग कसा झाला असता. जर कर्मसिद्धांताने जर परमेश्वर प्राप्त झाला असता तर संन्यास योग परमेश्वराने सांगितलंच नसतं. हे तर प्रमाण आहेच, परंतु आपल्या देवाने ते प्रमाण त्याच्यापेक्षा पुढं जाऊन सांगितलं आहे. आचाराच्या पहिल्या सूत्रात स्वदेश संबंध त्याचे, स्वग्राम संबंध त्याचे, संबंधीचा त्याग करा म्हटले, गावाचा त्याग करा, आत्मकृती ती काढा. याचा अर्थ कर्मसिद्धांत जो आहे परमेश्वराने कोणत्या उद्देशाने सांगितला, कोणत्या पद्धतीने सांगितला आहे, तुमची ती प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. ही अवस्था लगेच येईल का? तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला काही करायची गरज नाही, परमेश्वराची भक्ती करा, स्मरण करा, चिंतन करा, लगेच येईल का अवस्था? येऊ शकत नाही. ती अवस्था तुम्हाला प्रॅक्टिसने आणावं लागेल. पुढं जाऊन ती परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा आहे ती पक्कीदार झाली का मग तुम्हाला काहीच करायची इच्छा नाही होणार. आणि मग परमेश्वराने काही संकट दिले, दुःख दिले, जीणं मरणं परमेश्वराच्या हाती, आणि मग कोणत्याही गोष्टीला आपण फेस करायची एक मानसिकता ठेवतो. ही अवस्था येणं लगेच शक्य नाही. अहो आमची नाही अवस्था येऊ शकत. तर मला एक साधूंनी फोन केला, बाबू मला माझ्याबरोबर चला म्हणे. म्हणलं जाऊ. म्हणे कुठं? म्हणे आंबाळीला. म्हणे आंबाळीला 3-4 दिवस आहे ना आपल्याला स्मरण करायचं आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे, स्मरण करताय. मला सहज उत्सुकता वाटली, बाबा आंबाळीला स्मरण करण्यासाठी काय जायचं, स्मरण तर कुठे करू शकता, झाडाखाली बसा, इकडं करा तिकडं करा. नाही म्हणे हाय अडचण आहे, तुम्ही चला, आता जास्त काही मला विचारू नका, चला माझ्याबरोबर चला म्हणे. आता ठीक आहे, संबंध आहे. मग मी गेलो. आता 3 दिवसात बाबा कधीतरी थोडंसं बोलणारच ना, तोंड तर नाही गप्पा. सस्पेन्स किती दिवस ठेवणार आपण, मला न सांगणार किती दिवस लपवणार. बाबाचा उद्देश काय होता, तिथं विडा देऊन स्मरण करण्याचा. मला एखादा आश्रम भेटावा, आयता भेटावं, एखादं स्थान भेटावं, जेणेकरून माझी सारी व्यवस्था होईल. त्या उद्देशाने बाबाचा उद्देश होता दृष्टपर. ठीक आहे म्हटलं, धर्माची अपेक्षा आहे, काही हरकत नाही. आणि देव आपला माता पिता आहे, त्याच्याकडे नाही सांगणार तर कोणाकडे सांगणार. आणि मग योगायोगाने असं की परमेश्वराची कृपा म्हणा की 3ऱ्या-4थ्या दिवशीच त्यांना एक विशिष्ट स्थानाची डिमांड आली की बाबा तुम्ही थांबता काय, बा स्थान आहे, मंदिर आहे, 2 रूम आहे, संडास बाथरूम सारं व्यवस्थित आहे. तेव्हा कोण मॉडर्न लोकांकडे मागा, परत बांधकाम करा, किती डोक्याला ताण, आयतं भेटलं पाहिजे. 3ऱ्या दिवशी मला फोन म्हणते, भाऊ रिझल्ट भेटला ना म्हणे. आणि लगेच ते तिथं शिफ्ट झाले. नंतर मग 75 रुपये, मग ते काय विचारू नका तुम्हाला, एकदम जोरात. आजही ते तिथंच आहे आणि मस्त आहे. तुम्ही काय ना आम्ही काय, मला देव मिळावा म्हणून स्मरण करणं आणि मला असं भेटावं म्हणून स्मरण करणं. मी त्याच्याही पुढे जाऊन काय विचार करतो, कर्मवश सगळे पाहू या बाबांना हे कर्माने भेटणारच होतं. परंतु दम नव्हता ना, थीर नव्हता, थोडासा संयम
ते भेटणारच होतं, कारण त्यांना फोन आला. परंतु मी पॉझिटिव्ह काय विचार करतो, चला त्या निमित्ताने हे गेले, स्मरण केलं, मला बी निमित्त घडलं, त्यांच्या निमित्ताने मी स्मरण केलं. तसं दृष्टपर भक्ती आपण करत असताना कोणीतरी तुम्हाला सांगितलं की या भावडी मंदिरामध्ये 5 खेटी घाला, 5 शुक्रवार किंवा 5 गुरुवार, आणि मग तुम्हाला रिझल्ट भेटल, असं बी काही अदृष्टपर तर कोणी येत नाही. मग त्या निमित्ताने तो येतोय दर गुरुवारी, 5 गुरुवार का होईना देवाला वेळ काढतोय कर्मातून, हे बी काही कमी नाही. परंतु त्याच्यापुढं जाऊन आपण समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं. आपण पॉझिटिव्ह विचार करणारे, होकारात्मक विचार करणारे माणसं आहोत, म्हणून काय हरकत नाही, चला त्या निमित्ताने तरी हा देवाला जातो, धर्माला जातो, तेवढा वेळ संसारातून काढतो. नाही तर संसारातून वेळ काढायला कोणाला वेळ आहे? वेळच नाही आहे. परमेश्वर म्हणतात हे पाप तरी नव्हे पण ऐसा निरपुनी काढी. आणि नुसतं असं नाही सांगितलं, ते म्हटलं असा निरपुनी काढी. देवाने हात करून दाखवलं, निरपुनी काढी. आपला हात जर माखला तर आपण काय करतो, असं करतो की नाही, झटकतो पूर्ण, जेणेकरून आपल्या हातावरची जी घाण आहे ती पूर्ण निघून जाते. म्हणजे आपल्याला बी असंच हा निरपून काढतो, पण आपण सावध मात्र होत नाही. कारण निरपून अनेक वेळात, अनेक जन्मात, अनेक सृष्टीत आपण निघालो. ते खानदानी फंडा आहे आपला, टेन्शनच नाही घ्यायचं. देव बोध देतात, आपण धार्मिकता करतो, उपभोग घेतो, परत नरकात जातो, नरक भोगून परत जन्माला येतो, परत देव येतात, परत बोध देतात. खानदानी फंडा आहे. आपण काय म्हणतो, आमचं बोलायचंच नाही, आमचं म्हणजे विषयच नाही म्हटले, आहे की नाही. देवाने हे सुद्धा सांगितलेलं आहे. हा एक अंत आहे, हा भ्रम आहे. त्याच्यामुळं आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. या आचाराच्या पहिल्या सूत्रामध्ये परमेश्वराने कर्मसिद्धांत योग जो आहे, म्हणजे थोडक्यात अद्वैतवाद खोडून टाकलेला आहे. निरीश्वरवाद परमेश्वराने सूत्रातून खोडून टाकलेला आहे. म्हणजे परमेश्वर निर्मित धर्म कोणता आहे? फक्त आणि फक्त आपला. परमेश्वर निर्मित धर्म कोणता आहे? फक्त आणि फक्त द्वैतवाद. परमेश्वराने आपल्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी परमेश्वर कोणता धर्म निर्माण केलेला आहे परमेश्वराने? जो आपण सांभाळतोय तोच, बाकी दुसरे कोणतेच नाही. आता आकर्षण होण्याचे काहीच कारण नाही. मला एक माळकरी संप्रदायाचे भेटले, मला भेटत राहतात मित्रमंडळी, माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे त्याच्यावर मी बोलतो, कधी कधी ते दाखले पण देतो. म्हणजे भाऊ तुम्ही एकच काम करा, फक्त आमच्याबरोबर वारीला चला. आता मला माहिती यांना सांगायचं काय, म्हटलं अहो आले तरी हा त्यांना दाखवायचं काय, किती मोठा समूह आहे, किती मोठा मॉप आहे. खोटा थोडी आहे, भक्ती करतात. त्या निमित्ताने त्यांनी घरदार सोडले. ते देवता त्यांना काय देण्याचे आपण समजतो ना, ते देवता, पण त्यांना काय द्यायचं ते देणारच आहे, त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना भेटणारच आहे. परंतु आपल्यावरती परिणाम का नाही होणार आहे? आता किती समाज कुठेही दिसला आपल्याला, ते रिंगण असेल, हे असेल, ते असेल, तर आपल्यावर परिणाम होईल का? नाही होऊ शकत. का? तर आपण जो खरा धर्म आहे परमेश्वर निर्मित, तो आपल्याला पटलाय, समजलाय, घेतलाय, आपण तो ज्ञानवाचक समजून घेतलाय. बरं, आता आपण धर्मात असताना बऱ्याच चुकीच्या गोष्टी आपल्याला समोर आल्या, पाहायला भेटल्या, ऐकायला भेटल्या. धर्माला सोडू का आपण? का? तर धर्म ज्ञानवाचक आपण घेतलेला आहे. आपण काय म्हणतो, ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल. काय करायचं आपल्याला? माझा देव खरा आहे, माझा धर्म खरा आहे, त्यातून माझं हित होणार आहे, माझं भलं होणार आहे, बात खतम, ते करते करू द्या, काही मतलब नाही. आपण असंग करू, त्याची भेट घेणार नाही, बोलणं बंद करू, कट्टी घेऊन टाकू, परंतु धर्म सोडू का? याचं काहीच खरं नाही असं म्हणू का? नाही. म्हणून ज्ञानवाचक धर्म खरा कोणता, योग्य कोणता, तो आपण आपल्यापर्यंत जो परमेश्वरांनी पोचवलेला आहे, तो परमेश्वरांनी पोचवला आहे. परमेश्वरांनी तुमची निवड केली, परमेश्वरांनी तुमच्यापर्यंत येऊन बोधाचं, ज्ञानाचा स्पर्श केलेला आहे, चेक संबंध दिलेला आहे. म्हणजे किती अनंत ब्रह्मांडांचा जो नायक, त्यांनी तुम्हाला स्पर्श केला आहे. तुम्ही वंदनीय. आपण एकामेकाला दंडोत का घालतो, आदर का करतो? वंदनीय आहे ना आपल्याला. विशेष असेल, स्थान असेल, वासनिक असेल, साधुसंत असेल, का? तर परमेश्वराने ज्ञानवाचक संबंध दिला आहे. संबंध म्हणजे स्पर्श केलेला आहे. मग त्या गोष्टी आपल्याला तेवढ्याच पद्धतीनं सांभाळावं लागतील, त्याची तेवढ्याच पद्धतीनं आपल्याला किंमत बघावं लागेल ना. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे या ज्ञानाने आपण समजून घ्यायचे. बाकीचा समाज आपल्याला दाखवत असतो, दिसत असतो, सांगत असतो, परंतु आपल्या मनामध्ये गैरसमज, कन्फ्युजन, संभ्रमावस्था, द्विधावस्था अशी कधी आली नाही पाहिजे. कारण एक आविधी दुसऱ्या आविधीला जन्माला घालत असतं. कधीतरी कोणीतरी तुम्हाला तुमच्यावर प्रभाव टाकला आणि सांगण्याचा प्रयत्न केला, आणि आपण म्हणतो अरे हे सांगताय काय, थोडंफार असू शकतं खरं, आहे की नाही, थोडंफार असू शकतं खरं म्हटलं. मग ह्या जो विचार आहे ना आपला, दुसऱ्या विचाराला जन्माला येऊन आपल्या धर्मावरून जाण्याची शक्यता असते. आपण रस्त्याने चाललो, देवतेचं मंदिर असतं खूप मोठं, आपण म्हणतो काय सुंदर मंदिर आहे, तो सुद्धा एक विकल्प आहे. जसं आता तुमच्या घरात मी आलो समजा, आणि मी म्हटलं काय मस्त घर बांधलं, कलर दिला, कोणाला बरं वाटेल? त्या घरातल्या मालकाला बरं वाटेल की नाही? तसं ते देवत्याला बरं वाटेल. तो सुद्धा
आपलावण्याचं काम करतं. सूक्ष्म आहे धर्म, अत्यंत सूक्ष्म आहे. परंतु धर्म जेव्हा कळल, परमेश्वर जेव्हा समजेल, तेव्हा तुम्हाला ही मनात भावनाच येणार नाही. मनात भावना येणार नाही तर काही विषयच होणार नाही. एकदा महादाईचा दीपावळी असते आणि त्या दीपावळीच्या वेळेस महादाईचा भिक्षा मागायला जाते. आता दीपावळी म्हटल्यानंतर सर्व साफसफाई, नवीन कपडे, गोडधोड, दिवे लावलेले, थोडंसं थाटमाट असतं की नाही. ती भिक्षेला गेली, तिचे कपडे आता असे सर्वसाधारण. तिच्या मनात काय येतं, यांची मजा आहे बा, नवीन कपडे, गोडधोड खाणं पिणं. परंतु दुसऱ्या मिनिटाला त्यांच्या मनात काय येतं की म्हणजे यांनी नवीन कपडे घालो नाही तर गोडधोड खालो, हे तर नरसाचे बोकडच नाही म्हटले, कापल्यात जाणार आहे, नरकातच जाणार आहे म्हटले. ती भावना तिच्या मनात येताच देव प्रसन्न होतात. देव म्हणतात अगोदरचं जे होतं ना ते चुकीचं होतं, नंतरचं ते खरं आणि तेच योग्य आहे. आपल्या मनामध्ये अशा भावना निर्माण करण्यासाठी आपल्याला ज्ञान असायला पाहिजे की नाही, आपली परिपक्वता असायला पाहिजे की नाही. ती भावना दृढ करण्यासाठी इकडं तिकडची गर्दी राहणारच आहे. 999 999 999 यांची संख्या राहणारच आहे. बरं ते काही चुकीचं आहे का? त्यांचा तो संस्कार, त्या संस्कारामुळे निदान ते धर्मावर तरी टिकून आहे आणि कधीतरी त्यांची योग्यता प्राप्त झाली तर ते इकडे येणारच आहे. त्याच्यामुळे त्यांनाही चुकीचं किंवा छोटं म्हणणं हेही चुकीचंच आहे. म्हणून असे कितीतरी लीळा आहेत की ज्या आपण समजून घेतल्या पाहिजे. धर्माचा आपला अभिमान आपल्याला असला पाहिजे. कारण समाजात राहता सिस्टम आपण पाहतो, आपल्याकडे सिस्टम नाही. तत्त्वज्ञान आहे पण सिस्टम नाही आहे. आता इथं मंदिर आहे बघा, इथं काही सिस्टम आहे का? फक्त सकाळ संध्याकाळची आरती वगैरे जे आहे, परंतु येणारी लोक आहे त्यांना राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, आता कार्यक्रम आहे म्हणून ठीक आहे. इतर वेळेस आहे का सिस्टम? इतर मंदिरांमध्ये जा बरं, अन्य मंदिरांमध्ये राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था सर्व व्यवस्थित राहतं. जैनांच्या जा, बौद्धांच्या जा, आणखीन आपल्या बी भरपूर शेगावला जा, इकडं जा, शिर्डीला जा, भक्त निवास, त्यांच्या नावाने हॉस्पिटल, सारे व्यवस्था. आपण म्हणतो अरे आपला एवढा मोठा धर्म, श्रेष्ठ धर्म, आणि असं का नाही व्हायला पाहिजे. आणि यातून मग आपण आकर्षित होऊन धर्मावरून जाण्याची शक्यता असते. सिस्टम तिथे राहणारच आहे, कारण तिथं सारं दुष्टपर आहे. दुष्टपर असल्यामुळं ते सिस्टम बसण्याची शक्यता जास्त असते. का तर मला हे भेटावं मग मी एवढं देईल, आणि देण्याची संख्या तिथं राहणारच आहे, मग तिथं सिस्टम बसणारच आहे, तिथं त्या गोष्टी दिसणारच आहे. पण इथं त्या दिसूच शकत नाही. का दिसणार नाही? तर इथं हे अदृष्टपर आहे. मला देव मिळवायचा आहे म्हणून देवासाठी मी आलेलो आहे. मला खायला भेटल आणि मला राहायला भेटल, माझी व्यवस्था होईल, हा उद्देशच नाही आपला. त्याच्यामुळे आपल्याला ती गरजच पडत नाही, आणि गरज नाही त्याच्यामुळे त्या गोष्टी दिसत नाही. म्हणून सिस्टमला बळी पडून आपण धर्मावरून जर गेलो, तो अविधी आपल्या मनातून घडला, तर मग आपण धर्मावरून देऊ जाऊ शकतो. काय उपयोग त्याचा? म्हणून इकडं तिकडे ज्या गोष्टी असतात त्याचा आपल्यावर प्रभाव परिणाम न होता जे खरं आहे, अरे ठीक आहे सिस्टम आहे, असं आहे तसं आहे तसं आहे, परंतु जाणार कुठं, करणार काय, मिळणार काय तुम्हाला? पण आम्हाला काय मिळणार आहे? आम्ही जातोय कुठं, आम्ही करतोय काय? ही भावना जसं महादाईसांच्या मनात आली तशी आपल्या मनात निर्माण होणं हे आपल्या ज्ञानाचा भाग आहे, आपल्या धर्माचा भाग आहे, आपल्या परिपक्वतेचा, आपल्या अवस्थेचा भाग आहे. ही अवस्था लगेच बदलणार नाही आहे. ही प्रॅक्टिसने तुम्हाला करावं लागणार आहे, आणि ती प्रॅक्टिस ज्ञानवाचक असली पाहिजे, अनुभववाचक असली. जितकं जास्त तुम्हाला अनुभव तेवढी जास्त प्रचिती. सामाजिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये जेवढे अडथळे, जेवढे चढउतार, जेवढे प्रॉब्लेम, जेवढे ज्या माणसाला असतात ना, तेवढ्या लवकर प्रचिती इकडे जास्त भेटते. ज्याला काहीच अनुभव नाही ना, त्याला प्रचिती बी मिळण्याची शक्यता खूप कमी असते. त्याला अनुभवच नसतो ना. म्हणून अनुभवातून प्रचिती. जितका जास्त अनुभव, जितक्या जास्त खस्ता, जितक्या जास्त अडचणी, जितक्या जास्त चढउतार, तेवढे जास्त तुम्ही पक्के व्हाल. कारण ठोकून 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 पक्के झाले ना तुम्ही. एखादा दगड असतो, तो दगड त्याच्यातून मूर्ती बनवायची, त्या मूर्तिकाराला काय करावं लागतं? किती त्याच्यावरती टाके मारावं लागतात, त्या टाक्यातून मग सुंदर एक मूर्ती तयार होते. तसं आपल्या जीवनावरती हे संकटाच्या, अडीअडचणीचे, प्रॉब्लेमचे टाके जोपर्यंत पडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला देव भेटणार नाही. टाके पडले पाहिजे. त्या टाक्यालाच आपण घाबरतो. उठलेन पळाले, उठलेन पळाले. काही पळू नका. स्मरण करा, चिंतन करा, देवावरती, समर्थवावरती निष्ठा ठेवा. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस सारे प्रॉब्लेम निघून जातील. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, तुम्हाला सर्दी झाली, डॉक्टरकडे जाऊ नका, काही नका. 3 दिवसानंतर ती सर्दी आपोआप कमी होईल. या शरीरामध्ये तशी व्यवस्था असते. पोट दुखतंय, डोकं दुखतंय, 2 दिवस 4 दिवस वाट पहा, आपण लगेच इन्स्टंट, लगेच डॉक्टर, लगेच केमिकलच्या गोळ्या, हे ते, त्यातून आणखीन साईड इफेक्ट, उदाहरण देतोय. तसं इथं सुद्धा आहे. प्रॉब्लेम आले ना, येऊ द्या, संयम ठेवा. देव समर्थ आहे. प्रॉब्लेम आला तो आपलाच आहे आणि तो जाणारच आहे. तो आयुष्यभर काही टिकून राहत नाही. हा संयम, निष्ठा, परमेश्वराच्या समर्थवादावरचा भाव, हा आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. का तर आपण खऱ्या रस्त्यावर आहोत.
खऱ्या योग्य रस्त्यावर आहोत. ते टार्गेट आपल्याला समोर दिसलं की मग विषयच नाही. बरोबर रस्ता लागला आपण रस्त्याला का आपण म्हणतो आता विचारायची गरज नाही, आता रस्ता सरळच भावडीला जातो, आता विचारायची काही गरज नाही. पण शंका आली, इकडून रोड फुटला तिकडून रोड फुटला, आपण म्हणतो अरे भावडी कुठं, इकडं का इकडं का इकडं. जिथं जिथं शंका येईल तिथं ते विचारत चला, मार्गदर्शन घेत चला. शास्त्र आहे, साधू संत आहे, नामधारक वासनिक आहे की नाही. आणि नाहीच कोणी झालं तर चिंतन करा, आपोआप त्यातून रिझल्ट भेटेल. त्याच्यामुळे आपण खऱ्या रस्त्यावर आहोत. कन्फ्युजन, शंका, गैरसमज, द्विधा मनस्थिती डोक्यातून काढून टाका. 100% देव तुम्हाला भेटणारा आत्मविश्वास निर्माण करा आणि परमेश्वर मार्गाला लागा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.